नमस्कार, जय श्रीराम सगळ्यांना. स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे मराठी ब्लॉगर प्राजक्ता. तर मैत्रिणींनो, तुम्ही सगळ्या माझ्या मैत्रिणी, माझे सबस्क्रायबर, माझे न्यू जे व्हिडिओज बघतात ते सगळे तुम्ही या प्राजक्ताला ओळखतच असाल. तर मैत्रिणींनो, आज आपला जो व्हिडिओ आहे तो दोन अशा वरती आहे, ज्या मेन कमेंट आहेत की ज्यांनी मला असं डिटेलमध्ये विचारलेलं आहे काहीतरी. तर त्याविषयी आपण आज हा व्हिडिओ बनवणार आहोत. तर चला व्हिडिओ सुरू करूया. पण व्हिडिओ सुरू करायच्या आधी जर चॅनलवरती नवीन असाल, पहिल्यांदाच आपल्या चॅनलवरती आलेला असाल तुम्ही, तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. लाईक करायचं की नाही ते तुमच्यावर डिपेंड आहे. आधी पूर्ण व्हिडिओ बघा आणि मग लाईक करा. समजलं? समजलं ना? चला मग पुढे आपण स्टार्ट करूया. तर मैत्रिणींनो, दोन कमेंट अशा मी सिलेक्ट केलेल्या आहेत की त्यामध्ये तुम्हाला पण हे प्रश्न पडलेलेच असतील, तर ते कव्हर होऊन जातील. तर ज्योती कलोरे, मी आय थिंक नाव बरोबर घेतलं की नाही माहिती नाही. ज्योतिताई, या व्हिडिओच्या खाली कमेंट करा हो, मी नाव बरोबर घेतलं की नाही. तर ज्योती कलोरे ताईंची कमेंट आहे की ताई, बॅग, पर्स, पिशवी शिवायला तुम्ही कपडा कुठून आणता आणि कोणता कपडा यूज करावा? तर ताई, बॅग, पर्स, बॅग, पर्स, पिशवी वगैरे शिवायला कपडा मी कुठून आणते हे मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. कारण स्टार्टिंगपासून मला हाच क्वेश्चन रिपीट विचारला जात आहे. तर मैत्रिणींनो, मी जे कपडे आणते ते भुसावल गाव आहे आमच्या गावाजवळ. तिथे कपडा मार्केट भरतं संडेच्या दिवशी. तिथे गेल्यावरती तुम्हाला असे ढीकचे ढीक कपडे पडलेले दिसतील. तिथे तुकडे पण असतात, 10-10चे तुकडे असतात. 10-10चे तुम्हाला अस्तर मिळून जातात मोठे मोठे. तर त्या मार्केटमध्ये तुम्हाला कॉटनचे कपडे, नंतर सिंथेटिक कपडा, नेटचा कपडा, बरेच अजून काही जे काही कपड्यांचे प्रकार आहेत ते सगळे कपडे, वेलवेटचा कपडासुद्धा तिथे मिळतो मीटरनुसार. आणि जे अस्तरचे वगैरे तुकडे असतात किंवा मेन कपडे जे असतात फॅब्रिकचे, ते सुद्धा तिथे 10-10 रुपयाने तुकडे सुद्धा मिळतात. तर मी तुकडे सुद्धा आणते. आणि जर मला स्वतःला टॉप किंवा माझ्या मुलीसाठी ड्रेस शिवायचा असेल तर मीटरने सुद्धा आणते. तिथे तुम्हाला 10 रुपये मीटरपासून 40 रुपये मीटरपर्यंत कपडा मिळून जातो. खूप छान कपडे तिथे अवेलेबल असतात. तर तुमच्याकडे सुद्धा असंच कुठे कपडा मार्केट भरत असेल तर तुम्ही त्याचं रिसर्च करा आणि तिथून तुम्ही कपडे आणू शकता. आणि जर तुमच्याकडे हे कपडा मार्केट नसेलच, तुम्हाला जर ते सापडतच नसेल, तर मग काय करायचं? घाबरू नका हो, तुमची मैत्रीण बसली नाही ते तुम्हाला सांगायला. काय सांगू? सांगते ना मग. बरं, जर आता कपड्याचं मार्केटच नसेल मग काय करायचं? तर काय करायचं काय विचार करताय? तुमच्याकडे जिथे कुठे मार्केट भरत असेल ना मोठं, जिथे तुम्हाला कपडे वगैरे सगळं मिळून जातं, त्या मार्केटमध्ये जा आणि तिथून कपडे तुम्ही मीटरनुसार आणा. पण तिथले जे कपडे असतात ते आपल्याला महाग पडतात. म्हणून असे जे मार्केट्स असतात कपड्यांचे, तिथे आपल्याला स्वस्त मिळतात आणि आपण त्यातून मार्जिन जास्त काढू शकतो. त्याच्यामुळे असे मार्केट असले तर उत्तम, नसेलच तर मग तुम्हाला काही म्हणजे इलाजच नाही दुसरा, तुम्हाला तिथूनच कपडे आणावे लागतील. तर तुम्ही तुमच्या चॉईसनुसार, तुमच्या एरियानुसार, तुमच्या भांडवलानुसार तुम्ही तुमचा बिझनेस उभा करू शकता. म्हणजे तुमच्याकडे कमी भांडवल असेल तर तुम्ही डेनिम किंवा जे आपण स्कूल बॅगसाठी वापरतो ना, ते लेदरचा कपडा वगैरे ते नाही आणू शकत. तर तुम्हाला कॉटनचे कपडे यूज करावे लागतील, जे त्याला सुरकुत्या पण पडत नाहीत आणि ते फाटत सुद्धा नाही, लवकर खराब सुद्धा होत नाहीत. तर तसे कपडे तुम्ही आणू शकता. आणि अस्तरला मग तुम्ही अस्तर लावायचं म्हटलं तर घरामध्ये जे आपले जुने ब्लाऊज पीसेस असतात, जर ते कापडाला मॅचिंग झाले तर तुम्ही ते सुद्धा यूज करू शकता. तर स्टार्टिंगला तर मी असंच सांगते की तुम्ही घरातल्यापासून स्टार्ट करा. तुमच्या घरामध्ये जे काही कपडे असतील, कपड्यांचे तुकडे असतील, त्यापासून स्टार्ट करा. तुमचा जर बिझनेस चालला, तुम्हाला जर ऑर्डर्स आल्या, तर तुम्ही यामध्ये इन्व्हेस्ट करू शकता. तर हा झाला आपला पहिला मुद्दा. नंतर एक दुसरी कमेंट आहे, तानाजी, त्यांचं मला सरनेम नाही आठवते, पण तानाजी काहीतरी नाव आहे, मी इथे तुम्हाला शो करेल कमेंट. तर त्यांनी मला कमेंट केलेली आहे, खूप छान माहिती दिली ताई. पण ऑनलाईन आपण ऑर्डर्स कशा घेऊ शकतो आणि त्याची प्रोसेस काय आहे ते सांगा. तर मैत्रिणींना, तुम्हाला माहिती आहे का ऑनलाईन ऑर्डर्स कशा घ्यायच्या आणि त्याची प्रोसेस काय आहे? मला एक सांगा, आपण यूट्यूबवरती, इंस्टाग्रामवरती बरेच प्रोडक्ट बघतो जे आपल्याला ऑनलाईन येतात.
तर ते कोण पाठवतं? आपल्यासारखेच व्यक्ती असतात तिकडे, तेच आपल्याला पाठवतात. आपण ॲपवरून जर आपण ऑर्डर केली तर आपल्यासारखेच सेलर असतात, फक्त ते ॲपवाले येऊन घेऊन जातात आणि मग ते डिलिव्हरी करणं ते त्यांचा प्रॉब्लेम असतो. पण जे असे घरगुती बिझनेस करतात ते स्वतःच पाठवतात ऑनलाईन. तर मग ते कसे पाठवतात? आता तुम्ही कधी ऑर्डर केलाय का हो? केलाय का? ऑनलाईन काहीतरी ऑर्डर केलंय का तुम्ही असं घरगुती? आता ती काजल क्रिएशन म्हणून आहे, ती साड्या विकते, ड्रेसेस विकते. मग ती कशी पाठवते? तिच्याकडे तुम्ही कधी ऑर्डर केली का? तर ती पाठवते स्पीड पोस्टने आणि हा सगळ्यात स्वस्त वे आहे ऑर्डर्स पाठवण्याचा. तर मैत्रिणींनो, याच्यामध्ये आपल्याला थोडंफार लागतं, किलोनुसार असतं ते त्याचे चार्जेस. तर ते चार्जेस आपल्याला पे करावे लागतात, किलोनुसार असतात, वजनानुसार असतात त्याचे चार्जेस. जसं तुमच्या पार्सलचं वजन असेल तसं तुम्हाला त्याचे चार्जेस द्यावे लागतात. तर तुम्ही स्पीड पोस्टने पाठवू शकता. नंतर जर तुम्हाला स्पीड पोस्ट लांब होत असेल किंवा तुम्ही एकदमच खेडेगावात राहत असाल की तिथे पोस्टच नाही आहे, मग काय करायचं? मग तुम्ही ऑनलाईन डिलेवरी जे ॲप असतात त्यांच्याशी संपर्क साधायचा आणि ते स्वतः तुमच्या घरी येऊन तुमचे पार्सल घेऊन जातील. फक्त मग त्यांचे जे चार्जेस असतात ते तुम्हाला पे करावे लागतात. आता पे तुम्हाला इकडे पण करायचं आहे, तिकडे पण करायचं आहे. पण आपल्याला स्वस्त काय पडतं? तर स्पीड पोस्ट पडतं. जे इतर काही जे डिलेवरीचे ॲप्स असतात किंवा लोकं असतात त्याच्यापेक्षा आपल्याला हे स्पीड पोस्ट स्वस्त पडतं. त्याच्यामुळे आपण जास्तीत जास्त घरगुती बिझनेस जे करणारे असतो ते स्पीड पोस्टचा वापर जास्त करतात. आणि ऑर्डर्स कुठून मिळवायच्या? हा तर मेनच प्रश्न असतो सगळ्या घरगुती बिझनेसवाल्यांचा, की आपण ऑर्डर्स कुठून मिळवायच्या. आता मी त्या काजल क्रिएशनचा व्हिडिओ बघितलेला, तर तिने त्याच्यात सांगितलेलं की साड्यांचा बिझनेस करताय ना तुम्ही, तर मग एकच कलरच्या साड्या जास्तीत जास्त विकल्या जातात आणि आपण बल्क जेव्हा घेतो त्यात वेगवेगळ्या साड्या असतात वेगवेगळ्या कलरच्या, मग त्या बाकीच्या साड्या पडून राहतात. तर मग त्यामुळे आपण जो बिझनेस स्टार्ट करतोय त्याच्यामध्ये जास्त गुंतवणूक करू नका. आधी स्टार्टिंगला बघा की तुमचा बिझनेस कसा चालतोय, तुमचे जे कस्टमर आहेत त्यांना काय हवंय, त्यांना कशा क्वालिटीचे कपडे हवेत किंवा कोणत्या रंगाकडे जास्त कल आहे बायकांचा, ते आधी लक्षात घ्या आणि मगच तुम्ही साड्यांची ऑर्डर द्या. कारण तिला बरेच मेसेज येत आहेत किंवा कमेंट येत आहेत की ताई आम्ही एवढे एवढे जे प्रोडक्ट आहे ते घेतले, साड्या घेतल्या, नंतर माल भरला, पण ते विकल्याच जात नाही आहे. मग काय करायचं? अहो, विकायला पण काही घरी बसून तुमच्या कोणी येणार नाही विकत घ्यायला. आपल्याकडे ते स्किल असावं लागतं आधीच. आपण जे काही प्रोडक्ट सेल करतो त्याचं स्किल आपल्यामध्ये असावं लागतं. जर तुम्हाला बोलता चांगलं येत असेल तरच तुमचे प्रोडक्ट विकले जातील आणि जर तुम्ही बोलणारच नाही काहीच, तर तुमचे प्रोडक्ट विकलेच जात नाही. तुम्ही कोणत्याही दुकानात जा, जो दुकानदार आहे ना तो किती गोड गोड बोलतो बघा, किती तो आपल्याला त्याच्या याच्यामध्ये घेतो की हा कापड असंच आहे, हा कापड तसंच आहे, हा याची क्वालिटी छान आहे, याचं हे याचं ते, इतकी तारीफ करेल तो त्या कापडाची की आपण त्याच्या मोहातच पडतो आणि ते जे प्रोडक्ट आहे ते आपण विकत घेतो. तर आपण कोणाच्या भरोशावर घेतो? दुकानदाराच्या. तसंच आपल्या घरगुती बिझनेसचं असतं. ते ज्या बायका असतात त्या साडी कोणाच्या भरोशावर घेतील? तुमच्या. तर तुमच्याकडे ते स्किल असावं लागेल की तुम्ही समोरच्याला पटवू शकाल की हो, ही साडीची क्वालिटी छान आहे, त्याच्यामुळे याची प्राईस पण जास्त आहे आणि तुम्ही एकदा वापरून बघा, याचा कलर जाणार नाही, याचं असं होणार नाही, तसं होणार नाही. तुम्ही भरपूर त्यांच्या डोक्यामध्ये जेव्हा हे कराल तेव्हा तुमच्या साड्या विकल्या जातील. तर ते विकायच्या कशा? तर तुम्ही इंस्टाग्रामवरती स्वतःचं पेज बनवा. पेज बनवल्यानंतर बिझनेस म्हणजे ते पब्लिक करा, प्रायव्हेट नका ठेवू. नंतर पब्लिक केल्यानंतर तुम्ही त्याच्यावरती छोट्या छोट्या रील्स बनवा साड्यांच्या आणि तुमचा नंबर त्याच्यावरची शो करायचा की तुम्हाला जर ऑर्डर्स करायची असेल तर तुम्ही याच्यावरती या नंबरवरती संपर्क करू शकता. तुम्हाला जास्तीत जास्त ऑर्डर इंस्टाग्रामवरतून नक्कीच मिळतील. त्याच्यानंतर फेसबुकवरती ग्रुप जॉईन करा, जे साड्यांचे ग्रुप असतात आणि त्याच्यात तुमच्या साड्यांचे फोटोज टाका प्राईस सकट. जर कोणाला आवडली तर तुम्हाला नक्की ऑर्डर मिळेल. आणि सगळ्यात चांगला मार्ग तुम्हाला सांगते मी, सगळ्यात चांगला मार्ग आणि सगळ्यात जास्त सेल जिथून होतो तो मार्ग म्हणजे यूट्यूब. खरंच तुम्ही बघितलं असेल रात्री जेव्हा तुम्ही स्क्रोल करता ना तेव्हा सगळ्यात जास्त लाईव्ह साड्यांचे असतात. हो, मग काय करायचं? आता आपलं यूट्यूब चॅनल तर नाही आहे, मग काय करणार? अहो, टेन्शन नका घेऊ. काय करायचं? काय तुम्हाला यूट्यूब चॅनल ओपन करायचं आहे. तुमच्यामध्ये तेवढा कॉन्फिडन्स आणायचा आहे की हो, मी हे करू शकते. तुम्ही मला ते चॅनलचं पण नाव नाही माहिती, पण त्यांच्या साड्या खूप विकल्या जातात. पण त्यांची बोलण्याची टेक्निक आहे, ती बोलण्याच्या टेक्निकमुळे त्यांच्या साड्या विकल्या जातात. नाहीतर तशाच साड्या तुम्हाला दुकानात सुद्धा अवेलेबल मिळतील, पण त्या
त्यापेक्षा स्वस्त दरात मिळतील, तरी सुद्धा बायका ऑनलाईन त्यांच्याकडून जास्त प्राईसमध्ये घेतात. तर का घेतात? कारण त्यांच्या बोलण्यात ते स्किल आहे, समोरच्याला पटवून देण्यात त्या माहिर आहेत, त्याच्यामुळे त्यांच्या साड्या विकल्या जातात. तर तुमचं कोणतंही प्रोडक्ट असो, तुम्हाला बोलण्यामध्ये तुमच्या स्किल असायला हवं, तर ते विकलं जातं. त्यामुळे तुम्हाला यूट्यूब चॅनल ओपन करायचं आहे. आणि असं नाही आहे की तुम्हाला यूट्यूबवरती सेल करायचे आहे साड्या, तर तुमच्याकडे 1000 सबस्क्रायबर, 4000 घंटे वॉच टाईम असायला हवा, 500 सबस्क्रायबर असायला हवे, 3000 घंटे वॉच टाईम नाही. यातलं काहीही नको. फक्त तुमच्याकडे 50 सबस्क्रायबर पाहिजे. 50 सबस्क्रायबर जरी तुमचे झाले ना, तरी तुम्हाला लाईव्ह हा ऑप्शन ओपन करून दिला जातो यूट्यूबकडून. तर 50 सबस्क्रायबर मिळवणं काही कठीण नाही आहे हो. तुम्ही आठवडाभर, महिनाभर व्हिडिओ टाका, तुमचे 50 सबस्क्रायबर इझिली होऊन जातील. जास्तीत जास्त शॉर्ट्स बनवा आणि जे फेमस यूट्यूबर्स असतात ना, त्यांच्या शॉर्ट्सचे फक्त आवाज घ्यायचे आणि तुम्ही रेसिपी दाखवा, काहीही दाखवा. तुम्हाला स्वतःला नसेल दाखवायचं, तुम्ही काहीही दाखवू शकता. शॉर्ट्सवरती तुमचे भरपूर सबस्क्रायबर वाढून जातात आणि 50 सबस्क्रायबर झाला की तुमचा लाईव्ह ऑप्शन ओपन होतो आणि त्या लाईव्हने तुम्ही तुमच्या साड्या विका. एवढ्या तुफान विकल्या जातील ना की तुम्ही विचारच करू शकणार नाही. साड्या, ड्रेस, जे काही तुमच्याकडे असेल, बॅग, पर्स, पिशव्या, सगळं तुम्ही विकू शकता लाईव्ह घेऊन. तेही रात्री घ्यायचं. रात्री काय असतं ना, आपले मिस्टर घरी असतात, बायका स्क्रोल करत असतात, त्यांना एखादी वस्तू आवडली, लगेच मिस्टरांना पेमेंट करायला सांगतात आणि ऑर्डर बुक करतात. एवढी सोपी गोष्ट असते, फक्त ती टेक्निक आपल्याला समजायला पाहिजे. तर मैत्रिणींनो, जर तुम्हाला खरंच तुमचा बिझनेस चालवायचा असेल तर तुम्ही यूट्यूब चॅनल ओपन करा. फक्त 50 सबस्क्रायबरवरती तुमचं लाईव्ह चालू होऊन जातं आणि लाईव्हच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या प्रोडक्टचं सेलिंग करू शकता. त्यांना व्हॉट्सअप नंबर द्यायचा, त्याच्यावरती आधी पेमेंट करायला सांगायचं, स्क्रीनशॉट टाकायला सांगायचं त्या नंबरवरती आणि लगेच ऑर्डर तुम्ही बुक करून घ्यायची. तर असं तुम्ही तुमचा बिझनेस जो आहे तो चालवू शकता. तर मैत्रिणींनो, आपला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मी असं नाही की मला जे कमेंट येतात त्याचंच मी तुम्हाला उत्तर देईल. मी इतरांचे सुद्धा व्हिडिओज बघते की ज्यामध्ये बायकांचे काही प्रश्न असतील, की त्यांचं काहीतरी प्रॉब्लेम्स असतील, त्यावरती आपण काहीतरी सोल्युशन काढू शकतो. म्हणून मी जी काजल क्रिएशन आहे तिचे सुद्धा व्हिडिओ बघते की त्यामध्ये बायका जास्त इन्व्हॉल्व असतात तिच्या व्हिडिओजमध्ये आणि तिला सुद्धा त्या प्रॉब्लेम्स सांगत असतात की त्यांना काय प्रॉब्लेम्स फेस करावे लागतात. तर माझं असं आहे की दुसऱ्यांकडे जरी प्रॉब्लेम्स शेअर करत असल्या बायका आणि तिथून त्यांना काही मिळत नसेल आन्सर, तर आपण त्याचा आन्सर नक्कीच देऊ शकतो, आपण त्यांची मदत नक्कीच करू शकतो. तर मैत्रिणींनो, आपला आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या व्हिडिओजला सुद्धा भरभरून प्रेम द्या तुमचं. आणि अजून काय बोलू तुमच्याशी, तर स्वतःकडे लक्ष द्या. खास करून मी महिलांना सांगते की स्वतःकडे लक्ष द्या, स्वतःवर प्रेम करायला शिका आणि स्वतःच्या पायावर उभं राहायला शिका. म्हणजे आयुष्यात कोणतीही वेळ आली तरी आपण खंबीरपणे आपल्या मुलांसाठी उभं राहू शकतो. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना जय श्रीराम.